आपल्या जवळचे गावचे ग्रामस्थ महाकाळेश्वराचा आशीर्वाद घेऊन उज्जैन या ठिकाणी चाललेत। चला आपण बघून घेऊया की आपले आपलं बनवायचं जमतं लगेच व्हिडिओ लगेच मग नाही का या ठिकाणी अशी सुंदर गुंदेच्या कंपनीची आपल्याला बस दिलेली आहे। पाटलांचे आगमन झालंय। हे आमच्या गावचे प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात सोमाशेठ मुलगुंडे पाटील। हो सर, आम्ही बस बघूया। लाईट लावा थोडी आपली। या ठिकाणी आपल्या ड्रायव्हर साहेब आपल्या सोबत आहे। ड्रायव्हर साहेब, तुमचं नाव काय? कुणाल बगाडे म्हणून ड्रायव्हर साहेब आहेत। अतिशय चांगली गाडी चालवतात ते। चला गाडी बघूया आपण सगळेजण। सीट कशी आहे या ठिकाणी अतिशय चांगली सीट दिलेली आहे आपल्याला बसण्याला गुंदेच्या कंपनीने। या ठिकाणी सर्वांनी आपापली जागा व्यवस्थितरित्या बॅग वगैरे पॅक करून जागा पकडली। चला आपण बघू साऊंड सिस्टीम। या ठिकाणी बघा, त्यांनी आपल्याला चांगल्या कंपनीची साऊंड सिस्टीम दिलेली आहे। लाइटिंग आहे भरपूर। बस आता लाईट लावा, लाईट लावा। 2 3 4 या ठिकाणी 5 6 स्पीकर आणि 2 हुपर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। अशी सुंदररित्या पडदे वगैरे असलेली बस आपल्याला त्यांनी दिली, त्याबद्दल गुंदेच्या कंपनी। अशा तऱ्हेनं आपण जवळच्या महाकाळेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो आहे। तुम्ही बघू शकता ही महाकाळेश्वर मंदिराची कमान आहे। या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करण्यासाठी जवळची क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी आपण पार्किंग करणार आहे गाडी। आमचे अध्यक्ष सावतादाजी गोरे मेंबर, या ठिकाणी प्रशांत, शुभम, पैलवान मारुती वाघमारे, या ठिकाणी पाटील, धनंजय जमदाडे साहेब, प्राध्यापक मनोहर साहेब, सगळ्यांनी हात करा। या ठिकाणी नाना मेंबर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर नवनाथ मुलगुंडे साहेब, प्रगतशील बागायतदार धवन पाटील आपले लाडके, त्याचप्रमाणे साजन मामा आमचे खुमने नेहमी आमच्या संपर्कात असतात। संभाजी ब्रिगेडचे बारामतीतील सर्व सुधीरजी पानसरे साहेब, त्यांच्या शेजारी पाटील स्माइल देतात छान। या ठिकाणी डायरेक्टर किरण शेंडगे, निखिल भैया आमचे दांगडे, गणेश मासा, तिकडे कोण आहेत आप्पा महाराज, गाणगापूरचे प्रसिद्ध महाराज ज्यांना जवळचे सर्वजण मानतात, ते आपल्या या ठिकाणी संपर्कात आलेत। या ठिकाणी आपले युवा उद्योजक मंगेश नाना हे सुद्धा आहेत। जवळची गावचे ग्रामपंचायत माजी सदस्य विकी भैया कांबळे, त्यांच्या शेजारी संतोष नाना कोळेकर, या ठिकाणी योगेशजी मुलगुंडे पाटील, त्यांच्या सोबतीला आमचे विष्णू मामा सांगळे, जवळची गावचा खांद्यावर सर्वस्वी भार घेणारे माणिक पाटील, त्यांच्या शेजारी दादा शेरे, या ठिकाणी बिचकुले साहेब, त्यांचे मित्र शिंदे साहेब, हे बघा शेखर नाना गोपने, सदन कदा उघडेच असतात ते, त्यांचं काय नाही। या ठिकाणी आमचे नाना पाटील, त्यांचे मित्र देवकते साहेब, दोन्ही देवकते शेजारी बसलेले आहेत। या ठिकाणी रमेश मेंबर, भावी नगरसेवक, पण आता कुर्ता काढलाय त्यांनी, रात्रीची वेळ आहे, शर्ट खराब होतंय। हर्षवर्धन भैया शितोळे, आमचे युवा उद्योजक आणि तरुणांना वेळोवेळी प्रोत्साहन देणारे गणेश भाऊ काजळे उर्फ पका भाऊ, त्यांना प्रेमाने सर्वजण म्हणतात, विकास भैया सातकर, धीरज गवळी, राष्ट्रीय दादांच्या गटात अजित दादांचे प्रवक्ते दादासाहेब शिरसट, शेरे पेट्रोलियमचे सर्वेसर्वा आर्किटेक्चर अक्षय भैया शेरे, त्याच शेजारी योद्धा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय भैया थोरात, असे सर्व मिळून आम्ही, मी स्वतः आहे त्यांना दिसतोय लाईव्ह मध्ये, अशा सर्वजण आम्ही एकंदरीत उज्जैन या ठिकाणी चाललोय। खूप सुखाचा प्रवास चालू आहे। अशा रीतीनं आपण इंदोरच्या जवळ पोहोचलेलो आहे। या ठिकाणी आमचे ड्रायव्हर साहेब
ते चांगल्या रीतीने गाडी चालवत असताना त्यांना संपूर्ण रात्रीचा प्रवास करत असताना त्यांच्यासोबत तुळशीचे माजी नगरसेवक सभापती शैलेशजी बगाडे साहेब, अक्षय काका आणि आमचे सावकार ताजी यांनी रात्रभर प्रवासात त्यांना संपूर्णपणे साथ दिली आणि थोड्याच वेळात आम्ही इंदोरला पोहोचणार आहोत. तरी पुढील अपडेट तुम्हाला देतो. हर हर महादेव, हर हर महादेव. आली जवळ आली महामृत्युंजय मूत्र त्याच्यामध्ये. हर हर महादेव, महामृत्युंजय द्वार उज्जैन. कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, कुछ ही समय में हम लोग उज्जैन में प्रवेश करने वाले हैं. सब लोग अपना अपना सामान समेट लीजिए. या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे भव्य अशी लाइटिंग, मोठमोठे रेस्टॉरंट, मोठमोठी बिल्डिंगा, त्याचप्रमाणे आपल्या महाकाळेश्वरांचं दर्शन. तिथे सर्व व्हिडिओ आपणास यापुढे पाहण्यास मिळेल. धन्यवाद. अशा तऱ्हेने आपण उज्जैन शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर असे शहर आहे, भव्य अशी लाईट, त्या शहराची सजावट आपल्याला पाहण्यास मिळत आहे. 1-2 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणाहून आपले महाकाळेश्वरांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण 1-2 मिनिटाच्या अंतरावरून त्या मंदिरापासून आहोत. या ठिकाणी महाकालचा अभिषेक चालू आहे, आपण पाहू शकता. त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. महाकालच्या मंदिराच्या परिसरामध्ये जात असताना हे जे पिलर बनवलेले आहेत यावरती वेगवेगळी मूर्तींची डिझाईन आपणाला पाहावयास मिळते. अतिशय छान अशा रीतीने ह्या वेगवेगळे पिलर, त्यावरती लाईट आणि ही डिझाईन आपणाला बघायला मिळते. आज या ठिकाणी महाकालच्या परिसरात आपण दर्शनासाठी चाललेलो आहे. प्रचंड गर्दी आहे, तरी आपण पाहू शकता असा एकंदरीत हा परिसर आपल्याला दिसत आहे. जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाकाल यांची, आपले शिवशंकरजी भोले यांची मूर्ती आहे. खूप भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला मी दाखवत आहे. त्याचप्रमाणे देखी जी माँ